सुरू करून देऊयात प्रार्थनेनं. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. आजच्या सत्राची सुरुवात ज्ञानेश्वरीच्या एका ओवीनं किंवा एका श्लोकाने आपण करूयात. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय की शास्त्र सांगेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जे देववी ते न म्हणावे, विषही विरू. असा आहे ज्ञानेश्वरीतला एक श्लोक आहे. याचा अर्थ काय होतो तर सर्व प्रकारचे अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. आता यातलं अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक ह्याचा अर्थ मी सांगणारच आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या शास्त्रामध्ये सिद्धांतांनी भरलेल्या दिसतात, ते म्हणजे वेद. आणि हे वेद आणि ग्रंथच आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत, जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी संपन्न होऊ शकतो त्यांच्या मदतीनं. आता त्यातलं अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक ह्या सगळ्या सिद्धांताचा आपल्याला उल्लेख ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये बघायला मिळतो. तर अधिभौतिक म्हणजे काय, तर हे भौतिक जग. मला जी काही सुख लागतात, तर सुखांच्या कल्पनेमध्ये भौतिक जग कुठचं येतं? गाडी, बंगला, ऐशोआराम, दागिने, जे काय ते सगळं भौतिक जग, ते अधिभौतिक जग झालं. अधिदैविक म्हणजे त्याच्या परे उच्च शक्ती ज्या आहेत, ज्यांना आपण देव देवतांची ऊर्जा असं म्हणतो. आणि आध्यात्मिक म्हणजे माझी पर्सनल लेवलचं, वैयक्तिक लेवलवरचं जे काय ते, ज्याला आपल्या संस्कृतीमध्ये आत्मा, मन अशी एक संकल्पना त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी, मी स्वतः, माझ्या भोवतालचं जग आणि त्याच्या वरची जी ऊर्जा आहे, त्याच्यावरची जी काही शक्ती आहे, ज्याला आपण उच्च शक्ती असं म्हणू शकतो, ह्या सगळ्यांच्या रिलेटेड, ह्या सगळ्यांच्या संबंधित जे काही सिद्धांत आहेत, ते सगळे सिद्धांत आपल्याला ग्रंथामध्येच बघायला मिळतात. ते सगळे सिद्धांत आपल्याला वेदांमध्येच बघायला मिळतात. त्याच्यामुळे वेदांचा अभ्यास, ग्रंथांचा अभ्यास, आपल्या शास्त्रांचा अभ्यास जरुरी आहे, हे याच्या मागे सांगण्याचा माझा मुख्य उद्देश आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करते मी ह्या आपल्या शास्त्रवी जानवीच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ह्या सत्रापासून आपण आपल्या जीवनात लागणाऱ्या शास्त्रशुद्ध गोष्टींचा वापर आणि शास्त्रशुद्ध गोष्टी माहीत करून घेण्यासाठी करणार आहोत. सगळ्यात शास्त्र अशी खूप आहेत, जसं मागच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर सुरुवात आपण करणार आहोत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि माझा अभ्यासाचा जो काही विषय आहे ते म्हणजे वास्तुशास्त्र, ज्याला भारतीय वैदिक वास्तुशास्त्र असं मी एक स्पेसिफाय करेन त्याच्या पुढे लावून, की हेच वास्तुशास्त्र, भारतीय वैदिक वास्तुशास्त्र, वेदांमध्ये असलेलं वास्तुशास्त्र, ह्या संदर्भातच मी बोलणार आहे आणि ह्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे, ज्या शास्त्रामध्ये आहेत त्या. आता हे जे शास्त्र आहे, हे वेदांमध्ये इतकं हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. खरंच त्याचा आत्ता आपल्याला उपयोग होतो का, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि उपयोग जर होत असेल तरच आम्हाला ते समजून सांगा, तरच आम्ही त्याचा उपयोग करून घेऊ. आत्ता हे त्यानंतर येणार सगळं गणित आहे. तर आता ह्याची सुरुवात जर आपण करायची झाली तर अगोदर उपयोग होतो का, एखाद्या गोष्टीचा उपयोग होतो का हे समजून घेण्याच्या अगोदर ती गोष्ट काय आहे हे समजून घ्यावं लागेल. तर वास्तुशास्त्र काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल तुम्हाला, आणि मग त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो आत्ताच्या घडीला सुद्धा, ह्याचा आपल्याला विचार करता येणार आहे. तर वास्तुशास्त्र शास्त्र आहे, एक सायन्स आहे. वास्तुशास्त्र असे दोन शब्द तिथे एकत्र आहेत. तर वास्तू म्हणजे जिथे आपलं हे शरीर राहतं ती जागा, घर आलं, कार्यालय, ऑफिस, जिथे कुठे सगळ्या कन्स्ट्रक्शन आहेत, बांधलेल्या गोष्टी आहेत, ते सगळे. बरोबरीनच मंदिरं सुद्धा आली, जयाश किंवा पाण्याची सगळी ठिकाणं सुद्धा आली. ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांच्या रचना कशा असल्या पाहिजेत त्याबद्दलचं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. जर तुम्हाला ते बांधायचं तर शास्त्रशुद्ध पद्धतीने ते कसं बांधलं गेलं पाहिजे, त्याचे सगळं जे काही सांगितलेलं आहेत त्याच्याबद्दलचे नियम, ते शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. ते बांधताना त्या वास्तूमध्ये
घर म्हणा, कार्यालय, मंदिर, हे सगळे बांधताना त्या वास्तूमध्ये किंवा त्या बांधकामामध्ये आपल्याला काय संस्कार करावे लागतात. आपल्याला संस्कार हा शब्द माहिती आहे, जो मनुष्य आपल्या रिलेटेड आहे, आपल्याशी संबंधित आहे, की आपल्या आयुष्यामध्ये एक 16 संस्कारामधनं आपल्याला जावं लागतं, हो की नाही? संस्कार जर झाले एखाद्या व्यक्तीवरती, तर ती व्यक्ती जीवनामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी चांगल्या प्रकारे तयार होते. अशाच प्रकारचे संस्कार वास्तुशास्त्रात सांगितले आहेत वास्तूमध्ये करण्यासाठी, घरामध्ये करण्यासाठी. तर असे हे संस्कार जे आहेत, हे वास्तूचे संस्कार काय आहेत? ते कसे करायचे? कुठल्या कुठल्या स्टेपला करायचे? आपल्याकडे कसे काही संस्कार जे गर्भामध्येच केले जातात. बाळ पोटामध्ये असतं तेव्हाच. काही जन्माला जन्माला लगेचच केले जातात. काही 16 वर्षानंतर, काही 18, 21 वर्षानंतर. मृत्यूपर्यंतचे सगळे संस्कार. तसेच घराच्या बांधकामासाठी सुद्धा काही संस्कार सांगितलेले आहेत. ती वास्तू उभी करताना सुद्धा, की जमिनीपासून ते अगदी वास्तुशांतीपर्यंत. ते संस्कार तुमच्या वास्तूमध्ये होणं गरजेचं आहे. ते कसे करायचे, कुठल्या वेळेला करायचे, कशा-कशा पद्धतीने करायचे, हे सगळं सांगणारं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. तर एखादी वास्तू उभी करताना काय-काय नियम लावायचे ते त्याच्यामध्ये येणार. थोडं सायंटिफिक भाषेचा जर आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, ह्या सगळ्या आपण हे सगळं करू शकतो. हे कशाच्या आधाराने करू शकतो? तर त्याच्यामध्ये आहे तत्वांचं संतुलन. तत्व म्हणजे तत्व म्हणजे जी काही आपलं शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी. ही 5 तत्व बाहेर, आपल्या शरीराच्या बाहेर म्हणजे पर्यावरणामध्ये, वातावरणामध्ये बाहेर सुद्धा तीच आहेत. तर ह्या तत्वांचं, ही जी काही 5 तत्व आहेत, ही 5 तत्वांचं व्यवस्थित संतुलन होणं, इक्वली डिस्ट्रीब्युशन होणं, प्रत्येक वास्तूमध्ये गरजेचं असतं. ते कशा प्रकारे करतो आपण? त्याचा उल्लेख आपल्याला शास्त्रामध्ये बघायला मिळतो. म्हणजे तत्व शास्त्राचा मेन गाभा म्हणता येईल आपल्याला. त्या तत्वांचा वापर आपल्याला तिथे करावा लागतो. पुढे दिशा महत्वाच्या आहेत. दिशांनाच गृहीत धरून, दिशांचाच अभ्यास करून बांधणी कशी करायची एखाद्या घराची, हे आपल्या तिथे लक्षात येऊन जातं. त्याच्यानंतर तत्व झाली, दिशा झाली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरामध्ये असणारी ऊर्जा. म्हणजे आपल्या बोलीभाषामध्ये आपण म्हटलं पाहिजे, की त्या घरात गेल्यानंतर कसं वाटतं? काही घरांमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप छान फिलिंग येतं, मस्त वाटतं तिथे, की हां, एकदम छान रिलॅक्स, मन एकदम शांत होऊन जातं. पण काही घरांमध्ये गेल्यानंतर, काही वास्तूंमध्ये गेल्यानंतर आपल्याला बरं नाही वाटत, अनइझी फील असं होतं. तर हा जो प्रभाव आपल्याला बघायला मिळतो, तो प्रभाव त्या ऊर्जेचा असतो. त्या घरातल्या ऊर्जेचा, त्या घरातल्या एनर्जीचा. आता ती ऊर्जा, एनर्जी बनते कशामुळे? तर ती घरातल्या इंटेरियरमुळे बनते. आपण काय-काय घरामध्ये केलेलं आहे, कुठे-कुठे केलेलं आहे, घराचं प्लॅनिंग कसं आहे, त्या अनुषंगाने ही सगळी ऊर्जा बनते. खिडकी, दरवाजे कसे आहेत, कुठे आहेत, कुठल्या मटेरियलचे आपण ते केलेले आहेत, काय-काय वापरले त्याच्यामध्ये. त्याच्या बरोबरीनेच रंग कुठले आपण तिथे वापरले आहेत घरामध्ये. आपलं जे काही सामान आहे ते कुठल्या मटेरियलचं बनवलंय, त्याला कुठले आपण रंग दिलेले आहेत, कुठल्या प्रकारची चित्र आपण आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये लावलेली आहेत. ह्या सगळ्यांचा एकत्रित जो काही रिझल्ट आहे, तो त्या ऊर्जेमध्ये आपल्याला दिसतो आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्या घरामधलं फीलिंग लक्षात येतं. कसं वाटतं त्या घरामध्ये गेल्यानंतर. त्याला ऊर्जा किंवा ऊर्जेचा प्रवाह असं आपण त्याला मध्ये म्हणू शकतो. आणि त्यानंतर आहे की निसर्गाशी आपण किती एकरूप आहोत. आपली कशी वेव्हलेंथ जुळते का त्याच्याबरोबर? कंपॅटिबिलिटी आहे की नाही निसर्गाबरोबर? म्हणजे आपल्या वास्तूच्या बाहेर सूर्यप्रकाश, वारा, पाऊस जे काही आहे, घडतात. ह्या सगळ्यांशी एकरूप होण्यासाठी, ह्या सगळ्यांशी मेळ खाण्यासाठी आपलं घर आहे का व्यवस्थित? पर्यावरण पूरक हा शब्द त्यासाठी जास्त आपल्याला महत्वाचा किंवा म्हणता येऊ शकेल तिथे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून जे काही वास्तू, जे काही भवन निर्मिती आपण करतो, हे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ज्या शास्त्रात लिहिलेलं आहे, ते वास्तुशास्त्र. म्हणजे फक्त बांधणं, घर बांधणं नाहीये महत्वाचं. ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून घर बांधणं
म्हणून त्याला शास्त्र म्हटलेलं आहे. कारण त्याची एक नियमावली दिलेली आहे, सायंटिफिक रूल्स आहेत त्याच्यामध्ये, काही फॉर्म्युलेज आहेत, काही गणित आहेत सगळे, म्हणून ते शास्त्र आहे त्याच्यामध्ये. अजून डीपमध्ये जाऊ आपण जर ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाला, व्यक्तीला अनुसरून ते घर आहे का नाही. एकच घर, एकच वास्तू काही लोकांना खूप वरपर्यंत नेते, त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडताना दिसतात. तर तीच वास्तू काही लोकांना हवे तसे रिझल्ट देताना दिसत नाही. वास्तू तर एकच आहे, पण हे दोन वेगळ्या वेगळे दोन टोकाची उदाहरणं आपल्याला तिथे बघायला मिळतात एकाच वास्तूमध्ये. तर ह्याचं कारण एक वेगळं असू शकतं. तिथे राहणाऱ्या व्यक्ती, तिथे राहणारी माणसं, त्यांचं स्वतःचं सुद्धा जे काही स्वतः लिहून घेऊन आले, ज्याला आपण कुंडली म्हणू शकतो, ते सुद्धा मॅटर करतं ह्याच्यात. त्यामुळे त्याचाही अभ्यास ह्या शास्त्रामध्ये आपल्याला केलेला बघायला मिळतो. त्याच्या बरोबरीनंच जसं माणसं आपण घर बदललं किंवा तेच घर एकाला चांगला रिझल्ट येतं, दुसऱ्याला चांगला रिझल्ट देत नाही. तशा प्रकारेच अशी काही उदाहरणं बघायला मिळतात आपल्याला, की अख्खाच्या अख्खा एक जनरेशन त्या घरामध्ये इतकं चांगल्या लेवलवरती ग्रोथ, इतक्या चांगल्या लेवलवरती त्यांची प्रगती बघायला मिळते आणि मात्र दुसरं जनरेशन त्या घरामध्ये त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले देत नाही. जेव्हा आम्ही काम करताना अशा काही घरांमध्ये जातो, तेव्हा घरातल्या लोकांकडून असं ऐकायला मिळतं, आमच्या आजी आजोबांनी जे काय केलं ते सगळं ह्याच घरात केलं, हे साम्राज्य सगळं ह्याच घरातून उभं राहिलं. आता मात्र ते घर आम्हाला हवंय तसं रिझल्ट देत नाही, ते घर आम्हाला आम्हाला सपोर्ट करत नाहीये. घर तर तेच राहिलंय. जनरेशन बदललं, पुढची माणसं आली. त्यामुळे माणसं बदलली, तो हो त्याच्यामधलं एक एक कारण असू शकतं. त्याच्या बरोबरीनं शास्त्रात असं सांगितलं आहे, जसं आता मी बोलले तसं, की आपल्या माणसांवर आपण काही संस्कार करतो, तसे शास्त्रावर काही संस्कार केले जातात. जसं माणसांचं एक काही आयुष्य सांगितलेलं आहे, 120 वर्ष कुंडलीमध्ये, 100 वर्ष जे काही सांगितलेलं आहे, त्याच्याप्रमाणेच प्रत्येक वास्तूचं एक आयुष्य असतं. त्या वास्तूचं आयुष्य संपलं तर ती वास्तू तुम्हाला हवे तसे रिझल्ट देणार नाही. कशी देणार ती रिझल्ट? त्यात काही एनर्जीच नाही, ऊर्जाच नाहीये ना. डेड झाली असं आपण म्हणू शकतो त्याला. त्यामुळे तुमच्या वास्तूचं आयुष्य किती आहे, काय आहे, हे सगळे फॅक्टर खूप साऱ्या गोष्टींवर अवलंबून असतं. ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे वास्तुशास्त्र. ना की सिर्फ किचन इकडे ठेवा, बेडरूम तिकडे ठेवा, हे चित्र इकडे लावा, ही वस्तू इकडे ठेवा. हे शास्त्र नाहीये. हे सगळं तर नंतरच्या गोष्टी आहेत. पण त्याच्या अगोदर ह्या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे तिथे, ज्या काही आत्ता आपण बघितल्या. घराचं आयुष्य, काही काही घरं आता सुद्धा अशी पाहायला मिळतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतात, की जी 400-400, 500, 500-500 वर्ष जुनी आहेत. आणि तरी सुद्धा तिथे छान व्यवस्थित लोक आयुष्य जगतात. तसेच रिझल्ट देते जसं 400 वर्षापासून ते घर रिझल्ट देते. म्हणजे त्या घराचं आयुष्य 400 वर्षाहून जास्त दिसतंय, पण 400 वर्ष झाले तरी तसंच छान रिझल्ट देतंय. आणि काही वास्तू अशा बघायला मिळतात, की 20-30 वर्ष नाही होत, तोपर्यंत परत ग्राफ, त्या राहणाऱ्या लोकांची परिस्थिती डाऊन झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे त्या वास्तूचं आयुष्य, आयुर्मान तिथे काम करते. मग इतकी 400, 500, 1000 वर्ष एनर्जी, ऊर्जा देणारी वास्तू कशी उभी करायची? ह्याचे शास्त्र, ह्याचे फॉर्म्युला आपल्या शास्त्रात दिलेत. आणि त्याच फॉर्म्युलावर आधारित, त्याच शास्त्राचा वापर करून ते सगळी घरं उभारलीत, म्हणून ती अजून सुद्धा तशीच आहेत छान आणि तसेच रिझल्ट देतात. कारण ते सगळे रूल्स तिथे वापरलेत घर बांधताना त्याच्यामुळे आपण जे घर आत्ता बांधतोय, त्या घराचं आयुष्य जर आपल्याला वाढवायचं असेल, 200-400 वर्ष पुढच्या पिढीला सुद्धा, पुढच्या 2-3-4 पिढ्यांना सुद्धा हेच घर आणि असेच रिझल्ट दिले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते घर आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधता येऊ शकतं. जे काही ग्रंथांमध्ये सांगितलेले फॉर्म्युलेट आहेत, नियम आहेत, त्याचा वापर करू.
त्याच्यामुळं वास्तुशास्त्र ही मानण्याची गोष्ट तर नाहीच आहे. विश्वास ठेवणं ते दूर आहे. ते शास्त्र आहे, सायन्स. ते आपण समजून घेतलं आणि त्याचं जर इम्प्लिमेंट केलं, प्रॅक्टिकली आपण तसंच केलं, प्रात्यक्षिक आपण जर तसंच केलं, तर तसेच रिझल्ट मिळणार जसे आपल्याला ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर एखादं घर, एखादी वास्तू शास्त्रानुसार उभी करायची असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. आता ह्या गोष्टींचा अभ्यासामुळे होतं काय घरामध्ये, जे काही महत्वाचे मी काही पॉईंट सांगितले, ते थोडंसं आपण लक्षात घेऊयात, की दिशा आणि तत्व ह्यांचं संतुलन केल्यामुळे काय होणार आहे. व्यवस्थित त्या त्या दिशा आपल्या घराला मिळाल्या, त्या त्या तत्वांचं संतुलन जर आपल्याला तिथे मिळालं, तर आपल्याला समृद्ध होण्यासाठी ती वास्तू मदत करते. सर्वात महत्वाचं म्हणजे दिशा आणि तत्वांचं संतुलन असणारी वास्तू आपलं आरोग्य चांगलं ठेवते. हे सगळं आपल्यासाठी चाललंय, त्या घरासाठी काही नाही चाललेलं, हे समजून घ्या. आपण आहोत केंद्रस्थानी. घरासाठी आपण नाही, आपल्यासाठी घर आहे. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, आर्थिक सुबत्ता तिथे चांगलं राहते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे, दिशा आणि तत्व असतील तर हेल्थ बेस्ट राहणार त्याच्यामध्ये. ऊर्जा प्रवाह जसं मी सांगितलं, की इंटिरियर तुम्ही जे काय करता ते जर पॉझिटिव्ह चांगलं असेल, तर मानसिक आरोग्य चांगलं राहतं. मेंटल हेल्थ तुमची चांगली राहणार. म्हणजे फक्त फिजिकल किंवा शारीरिक आरोग्य महत्वाचं नाही, तर तुमची मेंटल हेल्थ सुद्धा तिथे महत्वाची ठरते. ती ह्या सगळ्या इंटेरियर्सच्या सगळ्या गोष्टींमुळे तिथे राहणार. आणि जागेचा व्यवस्थित आपण जर वापर करून घेतला, तर निसर्गाप्रमाणे, निसर्गाबरोबर आपल्याला चालता येणार. आणि निसर्गाबरोबर जेव्हा आपण चालतो, तेव्हा खूप गोष्टी इझिली व्हायला लागतात. निसर्गाशी जेव्हा सुसंवाद साधला जातो, तेव्हा आयुष्य छान मार्गक्रमणामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण वास्तूची उभारणी केली, तर घरातल्या लोकांमध्ये एक सुसंवाद बघायला मिळतो आपल्याला. सामंजस्य, अंडरस्टँडिंग बघायला मिळतं. त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं शांती. घरामध्ये शांती राहते व्यवस्थित. कारण अंडरस्टँडिंग असेल, अशांती होण्याचं कारण तेच आहे. मिसअंडरस्टँडिंग, समजून न घेणं. पण ह्या सगळ्यांचा जर आपण व्यवस्थित विचार किंवा व्यवस्थित अप्लाय केल्या ह्या सगळ्या गोष्टी, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की घरात शांती आपल्याला बघायला मिळते व्यवस्थित. त्याच्यामुळे इंटेरियरचं प्लॅनिंग म्हणा, दिशा किंवा तत्व हे केल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्यांचा गोष्टींचा वापर करून जर वास्तू उभी केली, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकतो. प्रगती आपल्या घरामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. सगळं काही हॅप्पी हॅप्पी असं आपण करू शकतो. वास्तुशास्त्राच्या ग्रंथांचा अभ्यास जेव्हा केला, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला श्लोकच असं बघायला मिळतोय. म्हणजे शास्त्र का निर्माण झालं हे, तर वास्तुशास्त्रम प्रवक्ष्यामी लोकांना हितकाम्यया. म्हणजे लोककल्याणासाठीच, लोकांच्या हितासाठीच ह्या शास्त्राची निर्मिती झाली. दुसरं काहीच कारण नाही ह्या शास्त्राची निर्मिती होण्याचं. त्यामुळे त्या शास्त्राची निर्मितीचा मेन हेतूच जर तोच असेल, तर तुम्ही ते शास्त्र जर फॉलो केलं, तर ते घडणारच आहे. लोककल्याण आणि लोकहित होणारच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे शास्त्र फॉलो करणं, शास्त्रसंमत वास्तू उभं करणं हे गरजेची गोष्ट आहे. आता आत्ताच्या घडीला ह्या सगळ्याचा वापर आपल्याला कसा कसा होतो हे आपण जरा बघूयात. एक इन जनरल किंवा एक सामान्य व्यक्ती आहे, त्याला जर हे शास्त्रातले थोडेफार गोष्टी, थोड्याफार काही फॉर्म्युले, काही महत्वाचे काही नियम माहीत असतील, तर आयुष्यामध्ये येणाऱ्या खूपशा अडचणी तो स्वतः सॉल्व्ह करू शकतो. कारण खूपशा अडचणींचं कारण वास्तू असू शकतं. त्यामधले काही स्पेसिफिक नियम, महत्वाचे नियम जर त्याला माहीत असतील, तर त्याचा तो सॉल्व्ह करायला तिथे होणार आहे. त्यावर मार्ग तो चांगल्या प्रकारे काढू शकणार आहे. हे जर वास्तूचे प्रिन्सिपल्स त्याला माहीत असतील, तर निसर्गाबरोबर राहायचं कसं हे त्याला समजणार आहे. त्यामुळे प्रगती झाल्यामुळे शास्त्रावरचा विश्वास वाढेल. आणि सगळ्यात महत्वाचं जे आता पाहायला मिळतंय बाहेर, ज्याच्याबद्दल मला असं खूप वाईट वाटतं की काय हे आपलं इतकं शास्त्र प्रगत असताना
पिरॅमिड फेंगशुई सारख्या गोष्टींची आपण निवड करतो आपल्या घरामध्ये किंवा समृद्धी आणण्यासाठी. स्वतःकडे आहे ना इतकं चांगलं, ते बघा ना. त्यामुळे तुम्ही जर या शास्त्राचा अभ्यास केला तर ह्या सगळ्याच्या वाट्याला तुम्हाला जावंच नाही लागणार. कारण आपल्या शास्त्राचा विश्वास तुमचा इतका वाढेल आणि असंच्या असं पुढच्या पिढीला सोपवता येईल ते. कारण त्याचा अनुभव तुम्ही घेतलाय. तरच पुढे सांगता येईल की हे असं केलं तर असं असं रिझल्ट आपल्याला मिळतात. त्यामुळे सामान्य माणसाला काही नियम शास्त्राचे माहीत असणं हे गरजेची गोष्ट आहे आज तरी. त्यातल्या त्यात घरात आपल्या भारतीय फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये म्हणाल तर घरामध्ये गृहिणीला खूप महत्त्व दिलं जातं. मला असं वाटतंय प्रत्येक घरातल्या प्रत्येक गृहिणीला ह्या शास्त्रातले काही महत्वाचे नियम माहीत असले पाहिजे. रादर असलेच पाहिजेत. कारण आपलं घर हे फक्त तिच्याभोवती फिरत असतं. त्यामुळे घराला खुश कसं ठेवायचं, घराची प्रगती कशी होईल ह्याचा विचार ती चांगल्या प्रकारे करू शकते. आणि त्या अनुषंगाने तिला जर हे शास्त्र माहीत असेल तर आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे वापर तिथे करून घेता येतो. स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी ती चांगल्या प्रकारे त्या शास्त्राचा वापर करून घेते. मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी काही नियम, अगदी काही नियम तिला माहिती असेल तर ती ते सगळं चांगल्या प्रकारे तिथे त्याचा वापर करून होऊ शकणार आहे. आणि शेवटी त्याच्यामुळे सगळं घर तिच्या भोवती बांधले गेल्यामुळे सगळ्याच घराचं सुख, समाधान, शांती मिळण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरी ह्या शास्त्राचे काही नियम, काही रूल्स हे प्रत्येक गृहिणीला माहीत पाहिजे असं मला तरी वाटतं. अजून काय पुढे जाऊन म्हणाल तर आजकाल जसं काही व्हॉट्सअप, गुगल ह्याच्यावरती खूप गोष्टी येतात आणि मग नेमका कशावर विश्वास ठेवायचा हे समजत नाही. ह्यावेळीस जर शास्त्रशुद्ध पद्धतीची माहिती असेल तर हे काय आहे, हे खरंच बरोबर आहे की चूक आहे, ह्याची निवड तुम्हाला स्वतःला करता येणार आहे. त्यामुळे आणि समोरच्यानी काय सांगितलं त्यातलं योग्य अयोग्य ह्याची निवड आपल्याला करता येणार. त्यामुळे आपल्याला कोणी फसवू नाही शकणार आहे. कारण तुम्ही त्याचा अभ्यास केलाय, तुम्हाला काही त्यातले नियम, काही रूल्स माहिती आहेत. बऱ्याचदा एक कॉमन असा हा विषय नेहमी आम्हाला बघायला मिळतो. ॲज अ वास्तू कन्सल्टंट जेव्हा मी बाहेर काम करते तेव्हा समोरनं क्लायंटचा फोन येतो आणि तो क्लायंट सांगतो की मॅडम बिल्डरनी सांगितलंय घराचा दरवाजा पूर्व पश्चिम आहे. घराचा दरवाजा पूर्व पश्चिम आहे. 2 दिशांना दरवाजा एकच कसा काय असू शकेल? घराचा दरवाजा पूर्व पश्चिम आहे ना. 2 दिशांचा उल्लेख आला एका दरवाजासाठी. एक तर तो पूर्वेला तरी असेल किंवा पश्चिमेला तरी असेल. पूर्व पश्चिम कसा? मग ह्यातलं तुम्हाला माहित झालं की घराचा दरवाजा बघायचा कसा, कुठली दिशा महत्वाची, त्यातली एकच दिशा कशी, तर तो बिल्डर काय सांगतो हे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला सांगता येईल नाही हा दरवाजा पश्चिमेचाच आणि हा दरवाजा पूर्वेचाच आहे. किंवा तो सांगतो उत्तरेचा पण ऍक्च्युली तिथे साईटवर असतो दरवाजा दक्षिणेचा. कारण तुम्हाला माहित नाही ना हे की कसं बघायचं ते. त्यामुळे ह्या जर गोष्टी माहीत असतील तर समोरचा काय सांगतोय हे तुम्हाला समजेल. अगदी साधी गोष्ट आहेत ना ह्या की कारण तिथूनच सुरुवात होते. कारण बिल्डर्सला माहितीये की काय आजकाल लोकांना की हा दरवाजा नाही चालत, तो दरवाजा नाही चालत. मग पूर्व पश्चिम सांगून देतात. लोक फक्त त्यावर पूर्व पश्चिम आहे म्हणून आम्ही घेतला फ्लॅट असंही सांगतात. पण घेण्याआधी जरा तुम्ही बघा ना, तुम्ही विचार करा, शिका की काय आहे नक्की हे. त्यांनी सांगितलं आपण घेतलं, करोडोची इन्व्हेस्टमेंट केली तिथे. त्याच्यामुळे काही नियम, सगळे नाही म्हणत, हे शास्त्र खूप डीपमध्ये आहे. खूप ग्रंथ आम्ही वाचतोय, अभ्यास करतोय, अजूनही अभ्यासच करतोय. आणि ह्या जन्मात तरी तो अभ्यास पूर्ण होणं असं वाटत तर नाही अजून तरी. त्यामुळं काही नियम महत्वाचे आहेत ते तरी माहिती करून घ्या. हे झालं सामान्य लोक आणि घरातल्या गृहिणीबद्दल किंवा ज्यांना हे माहिती पाहिजे त्याच्याबद्दल तरी. पण त्याच्याहून पुढे जाऊन ही वास्तू, हे भवन आपल्यासाठी जी लोक उभी करतात
त्या सगळ्या लोकांना हे शास्त्र माहीत पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामध्ये कोण कोण येतं? तुमचा बिल्डर, सिव्हिल इंजिनियर येतात, आर्किटेक्ट येतात, इंटेरियर डिझायनरवाला येतो. त्याच्यानंतर सुद्धा वास्तुशांत करणारे गुरुजी येतात, कर्मकांड पूजा करणारे लोक येतात. हे सगळे आपल्या घराशी रिलेटेड आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांना शास्त्राचे काही नियम, वास्तूचे काही नियम माहीतच पाहिजेत. गरजेचे आहे ते. मी तर म्हणे त्यांना आलंच पाहिजे. कारण खूप मेजर रोल त्यांचा हे सगळं उभं करण्यामध्ये आहे. आणि त्यांना जर या शास्त्राचे काही नियम माहीत नसतील तर तर काय परिस्थिती आहे आता आपण बघतोय. त्या लोकांनाच त्याचे नियम माहीत नाहीत, म्हणून तीच लोक म्हणतात की आमचा विश्वास नाही याच्यावर, आम्ही ह्याला मानत नाही. आणि त्यांचा विश्वास नाही, ती लोक मानत नाही. त्याच्यामुळे काय होतंय? शास्त्रसंमत घरं, स्कीम, प्रोजेक्ट, सोसायट्या उभ्या राहत नाहीयेत. कारण उभ्या करणाऱ्या ह्या मेजर लोकांचा रोल असणाऱ्या लोकांचा त्यावर विश्वास नाहीये, कारण त्यांना शास्त्रच माहित नाहीये म्हणून. हे सगळी घरं, मोठे मोठे प्रोजेक्ट ही लोक उभी करून देतात जी शास्त्रसंमत नसतात आणि विकून मोकळी होतात. पण आपण तिथे राहायला जातो आणि त्याचा त्रास नंतर आपल्याला होतो, कारण ते शास्त्रसंमत नाहीये म्हणून. त्याचं त्यांना काही पडलेलं नाहीये. आणि मग आपल्याला वास्तू सल्लागाराची तिथे मदत घ्यावी लागते की ह्या घरात आल्यापासून हे घडतंय, इथे आल्यापासून हे असं झालंय, आधी तसं नव्हतं. जर अगोदरच ह्या लोकांनी, बिल्डर किंवा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट ह्या सगळ्यांनी हे शास्त्र जाणून घेऊन त्या पद्धतीनेच त्या सगळ्या वास्तूंची जर निर्मिती केली असती तर आपल्यापर्यंत अगदी शास्त्रसंमत छान वास्तू पोहोचली असती. त्यामुळे ह्या सगळ्या कन्स्ट्रक्शन लाईन मधल्या ह्या लोकांबरोबर मला असं वाटतंय त्यांना जर ते शिकायचं नाहीये, त्यांची शिकायची इच्छा नसेल, तर कमीत कमी एक वास्तुतज्ञ तरी ठेवा ना त्या प्रोजेक्टवरती, जो तुम्हाला सांगेल की हे प्रोजेक्ट कसं उभं करायचं ॲज पर द वास्तू, वास्तूचे नियम वापरून तिथे. त्याचा फायदा त्याचा फायदा त्यांना सुरुवातीला होणार आहे, कारण तो प्रोजेक्ट इतका छान वेळेत पूर्ण होतो हे अनुभवाने आम्ही सांगतोय. जसं शास्त्रात सांगितलं तसं रिझल्ट त्या बिल्डर्स, त्या आर्किटेक्ट, त्या इंजिनियर सुद्धा बघायला मिळतात. आणि नंतर ज्यांनी ते विकत घेतलीत घरं त्यांना त्याचे रिझल्ट मिळणार तेच चांगले. त्याच्यामुळे त्या लोकांनी एक तर वास्तू कन्सल्टंट किंवा एक वास्तुतज्ञ तिथे अपॉइंटच केला पाहिजे. कारण 50, 60, 100 फ्लॅट आपण तिथे उभारतो, कितीतरी करोडो रुपये आपण त्यांच्याकडनं घेतो त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांना देण्यासाठी. स्वप्नातल्या घराने जर जीवनामध्ये सुख नाही दिलं तर ते स्वप्नातलं घर कसलं? त्यामुळे त्या सगळ्या लोकांची जे जे त्या घराच्या रिलेटेड, बांधकामाच्या रिलेटेड येतात, संबंधित येतात, त्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की ह्यांनी दिलेल्या पैशांच्या बदल्यात आपल्याला ह्यांना सर्व सुख देणारी वास्तू देता आली पाहिजे. हे जोपर्यंत ते समजून घेणार नाहीत तोपर्यंत शास्त्रशुद्ध वास्तू प्रोजेक्ट उभे नाही राहणार. त्यामुळे जे कोणी तुम्ही इथे ह्या फील्डमधले असाल तर एक तर शिका, अतिशय सुंदर शास्त्र आहे. नाही तर चांगला जाणकार माणूस तिथे आणा, त्याचा सल्ला घ्या, जेणेकरून ज्यांच्या हवाली आपण हे देणार आहोत त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतील की बिल्डरने इतकं छान आम्हाला घर बांधून दिलं की ह्या घरात आल्यापासून आमची प्रगतीच झाली. त्यामुळे स्वीट होम, हॅप्पी होम आपल्याला देता येऊ शकणार आहे तिथे. ह्याच्यावर सगळ्यांवर असं लक्ष येतं की आपल्याला जर आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला ह्या शास्त्राचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण आपण घरातच राहतोय, आपण जंगलात नाही राहत.
ह्या शास्त्राचा आधार, ह्या शास्त्रसंमत गोष्टी अवलंबल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकणार नाही. इतकी मोठी गोष्ट आपल्या आयुष्याच्या निगडीत ही आहे. आपल्याला माहिती की आपल्या संस्कृतीमध्ये 64 कलांचा उल्लेख बघायला मिळतो. भागवत पुराणामध्ये, महाभारतामध्ये, विष्णू पुराणामध्ये ह्या 64 कला सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्या 64 कलांची यादी जर तुम्ही बघाल ना, तर त्यातलं 37 नंबरची कला म्हणजे वास्तुकला आहे. म्हणजे वास्तुविद्या, भवन निर्मितीची कला असा उल्लेख आपल्याला तिथे मिळतोय. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे की ह्या त्या कलांच्या लिस्टमध्ये, कलांच्या यादीमध्ये तिचं नाव आपल्याला तिथे त्यांनी दिलेलं आहे. पुढे जाऊन तर ह्या वेदांमध्ये त्याचे रेफरन्स येतातच. जसे आपल्याला 4 वेद माहिती आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यातला हा शेवटचा जो अथर्ववेद आहे, त्या अथर्ववेदातला उपवेद आहे स्थापत्यवेद, ज्याच्यामध्ये वास्तू निर्माण बद्दलचे सगळं ज्ञान तिथे आपल्याला बघायला मिळतं. स्थापत्य, स्थापत्यवेद, स्थापत्यवेद. स्थापत्य म्हणजे स्थापना करणं, निर्माण करणं. वेद म्हणजे काय? ज्ञान. तर निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या ज्ञानाचा सगळ्या गोष्टी आपल्याला त्या वेदामध्ये बघायला मिळतात, स्थापत्य वेदामध्ये. स्थापत्य वेदाबद्दल एक छान अशी गोष्ट आहे जी मी तुमच्याशी आता तुमच्याबरोबर एक शेअर करू शकते. ती म्हणजे त्या वेदाचा मूळ गाभाचा आहे की अव्यक्त असणारी गोष्टीला व्यक्त करणं, त्यात ऊर्जेचा प्रवाह आणणं. अव्यक्त गोष्ट, अव्यक्त म्हणजे आपण आता घराबद्दल बोलतोय, तर माझं प्रोजेक्ट कसं असलं पाहिजे तर ते पहिल्यांदा माझ्या डोक्यात येतं. अव्यक्त आहे ती गोष्ट, की हे असं असं असलं पाहिजे. प्लॅनिंग असतं डोक्यामध्ये सगळं. मग ते कागदावर येतं. बिल्डर पहिल्यांदा ठरवतो की ह्या जागी मला घर माझ्या डोक्यामध्ये येतं. मग आर्किटेक्टकडे जाऊन त्याचं प्लॅनिंग कागदावर येतं. मग ते प्रत्यक्षात येतं, म्हणजे ते व्यक्त होतं. अव्यक्त गोष्ट व्यक्त करण्याचं शास्त्र आहे. आणि मग त्यात ऊर्जेचा प्रवाह. कारण स्थापत्य सांगितलं मी, स्थापत्य वेदाची डेफिनेशन मध्ये स्थापना करणं. मग त्या कन्स्ट्रक्शनमध्ये, मग त्या प्रोजेक्टमध्ये, मग त्या घरामध्ये काही संस्कार करून आपण त्या ऊर्जेची स्थापना करतो. किती सुंदर, किती सुंदर कल्पना आहे ही. जी गोष्ट नाहीच आहे त्या गोष्टीला, ती गोष्ट आपण ऊर्जेच्या प्रवाहापर्यंत आणून तिला पोचतं करतोय आपण. ते वास्तुशास्त्र. तर स्थापत्य वेदामध्ये आपल्याला ह्या सगळ्या बांधकामाबद्दलच्या सगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळतात. इतका महत्वाचा हा विषय आहे की आपल्या आयुष्यामध्ये परिणाम करण्याच्या 3 महत्वाच्या गोष्टी आपण मागच्या सेशनमध्ये पाहिल्या. त्यातली एक म्हणजे तुमची वास्तू. त्यामुळे ह्या शास्त्राचा खूप सखोल अभ्यास हजारो वर्षापूर्वी झालाय, अजूनही होतोच आहे. त्यामुळे त्या विषयावर, वास्तूच्या विषयावर, वास्तुशास्त्रावरती खूप अशी समृद्ध ग्रंथ संपदा आत्ताही आपल्या देशामध्ये आपल्याकडे पाहायला मिळते. आत्ता ह्या 2024 मध्ये सुद्धा. म्हणजे कितीतरी जळून गेली, जाळली. नालंदा युनिव्हर्सिटी, नालंदा विद्यापीठाबद्दल जर तुम्हाला माहित असेल, तर कितीतरी ग्रंथ संपदा जळून गेली, तरी सुद्धा आता हजारो ग्रंथ आपल्याकडे ह्या विषयाचे अवेलेबल आहेत. म्हणजे शास्त्र किती समृद्ध असलं पाहिजे याचा विचार तुम्ही करू शकता. म्हणजे अजून सुद्धा आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत की ज्याला हातच नाही लावला गेला. कारण माहीतच नाही आपल्याला ती कशी वाचायची आहेत, कसा त्याचा उपयोग होणार आहे, काय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कितीतरी तिजोऱ्या आपल्याकडे अशाच आहेत ज्याचे आपण वारसदार आहोत, पण ती कुलप उघडायची कशी माहीतच नाहीये. त्यामुळं प्रत्येकाने एक एक तरी शास्त्र शिकून तो सगळा खजिना जगासमोर आणला गेला पाहिजे, आणावा. ह्या शास्त्रामधली, जसा मागच्या सत्रामध्ये एक मी श्लोक तुम्हाला म्हणून दाखवला, ज्याच्यामध्ये 18 ऋषींचं वर्णन येतं.
18 ऋषी, मत्स्यपुराणामध्ये फक्त 18च ऋषींचं वर्णन आहे. पण ह्या शास्त्रांमध्ये जी काही वेगळी वेगळी ग्रंथसंपदा बघायला मिळते, त्या ग्रंथसंपदेमध्ये काही काही ग्रंथांमध्ये तर आपल्याला 62 ऋषींचं वर्णन आहे तिथे त्याच्यामध्ये दिलेलं, की ज्यांनी ह्या विषयावर काम केले. वास्तुशास्त्रामधले महत्वाच्या ग्रंथांचा जर उल्लेख केला तर तुमच्या समोर सांगायचा असा माझा हेतू आहे की एवढी मोठी ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे आणि त्यातनं हे सगळं शास्त्र समृद्ध होऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे, हे समजलं पाहिजे. मग शेवटी परत तिथेच येईल मी, की विश्वास ठेवायचा की नाही, मानायचं की नाही. खूप उदाहरणं, खूप ग्रंथांची नावं घेता येतील आपल्याला. मैमतम, मानस राशी नावाचे 2 जे ग्रंथ आहेत, ज्यांना आम्ही वास्तुशास्त्राचे मुख्य स्तंभ म्हणतो, की ही ग्रंथसंपदा किंवा ह्या ग्रंथांमध्ये जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, की तेव्हा जेव्हा हे वेद किंवा स्थापत्यवेद लिहिलं गेलं, जेव्हा हे ग्रंथ लिहिले गेले, तेव्हा 18-18 मजली इमारती कशा बांधायच्या ह्याचे मेजरमेंट सकट प्रॉपर कॅल्क्युलेशन्स दिलेले आपल्याला त्या ग्रंथांमध्ये लिहिलेले बघायला मिळतात. पिलर किती साईजचा असला पाहिजे, बीम किती साईजचा असला पाहिजे, भिंत किती मोठी घेतली पाहिजे, वीट कुठल्या प्रकारची वापरली गेली पाहिजे, त्याची माती कशी असली पाहिजे, ती किती भाजली गेली पाहिजे, त्यात जर लाकूड वापरायचं ते कुठल्या जातीचं लाकूड वापरलं गेलं पाहिजे, त्याचं वय किती असलं पाहिजे. इथे पासून तर ते कुठल्या जमिनीवर तुम्ही घर बांधणार आहात, त्या जमिनीचं परीक्षण कसं करायचं, टेस्टिंग कसं करायचं, की जेणेकरून त्याच्यावर तुम्ही 18 मजली इमारत उभी करू शकाल. ह्याचे श्लोक आपल्या त्या ग्रंथांमध्ये आहेत, तेव्हा लिहिलेले. म्हणजे किती किती उच्च लेवलचं ज्ञान, उच्च लेवलचं नॉलेज आपल्या ग्रंथांमध्ये आहे हे आपल्याला तिथे बघायला मिळतंय. त्यामुळे ह्या शास्त्र हे कोणाच्या मान्य न मांडण्याचं शास्त्र नाहीच आहे. हे शास्त्र ज्यांनी अनुभवलंय तो सांगेल की ह्या शास्त्रामध्ये काय आहेत. ग्रंथांचा अभ्यास ग्रंथोक्त पद्धतीने करून जर या शास्त्राचे काही नियम आपण समजून घेतले, जे आपण पुढच्या सत्रांमध्ये हळूहळू घेणार आहोत, की मुख्य दरवाजाबद्दल काही कॉमन नियम प्रत्येकाला माहिती पाहिजेत, देवघराबद्दलचे काही नियम, किचनबद्दलचे काही नियम, घरातली काही चित्रांबद्दलचे काही नियम, हे सगळं आपण एक एक सत्र पुढचं घेणार आहोत. हे काही नियम जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही हे शास्त्र, ह्या शास्त्राचा अनुभव चांगल्या प्रकारे घेऊ शकता. हे सगळे नियम आता ह्या ग्रंथांमधनच काढलेले आहेत, ह्या ग्रंथातले सगळे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की ह्या शास्त्राचा मला अभ्यास करायचा आहे, तर आता ह्या 100 वर्षातलं एकही पुस्तक तुम्ही वाचू नका. सगळे अगोदरची पुस्तकं, अगोदरचे ग्रंथ तुम्ही वाचा. कारण आता ह्या 100 वर्षामध्ये प्रत्येकाला जे वाटेल कानगोष्टीसारखं हे सगळं आलंय. त्यामुळे ते शास्त्र कुठे राहिलं दूर दूर माहीत नाही. 100 वर्षांमधली पुस्तकं बिलकुल वाचूच नका. त्याच्या अगोदरचे जे काही ग्रंथ आहेत ते जर तुम्हाला वाचनात आले तर नक्की वाचा आणि त्याचा अभ्यास करा. आपल्यासाठी गरजेचं आहे तर प्रत्येकाने केलंच पाहिजे. कारण ते आपल्या प्रगतीचं शास्त्र आहे. फक्त काहीच लोकांनी अभ्यास करावा असं मी मुळीच नाही म्हणत. काही नियम तरी समजून घ्या आणि ते अप्लाय करा. ठीक आहे. तर हे आजचं जे सेशन आहे ते मला तुमचा अवेअरनेस थोडा वाढवायचा होता, की जे काही ग्रंथांमध्ये आले आणि वास्तुशास्त्र काय आहे ह्याच्याबद्दल. आपण आता पुढे तुमची प्रश्न उत्तरं घेणार आहोत आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जसं आपलं ठरलेलं आहे सत्रामध्ये, की आठवडाभरामध्ये आपल्या येणाऱ्या आठवड्यामध्ये काय दिनविशेष आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. जेणेकरून तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या त्या गोष्टी कशा करता येतील हे आपण थोडंसं तिथे बघणार आहोत. ठीक आहे. तर आत्ता हा जो काही विषय झाला किंवा जे काही मी आत्ता तुमच्याशी बोलले, तुमच्यासमोर जे मांडलं, त्याच्यात तुम्हाला काही प्रश्न असतील तर आता आपण घेऊयात. प्रश्न असतील तर अनम्यूट करा, व्हिडिओ ऑन केला तर छानच होईल आणि मग बोला. कोणाला काही प्रश्न आहेत?
किंवा कोणाला अभ्यास करायची इच्छा असेल तर मी ग्रंथांची नावं सांगू शकते. माझ्याकडे खूप ग्रंथ आहेत. मी स्वतःला खूप श्रीमंत समजते ह्या बाबतीमध्ये, की मला माझ्या गुरूंच्या कृपेमुळे खूप ग्रंथांची संपदा माझ्यापर्यंत आली. वाचायला आयुष्य कमी पडणार हे नक्की, पण वाचन चालू केलंय. तेच मी हा, आता. नमस्कार. हा, हम्म. नमस्कार. हा, बोला. हो, बोलू शकते का मी? हो, बोलू शकता. हम्म. नाही, आता घराच्या आयुष्यावरनं हा जो विषय निघाला, आपण जे सांगितलं, तर ते घराचं आयुष्य आपण कशावरनं हा, ओळखायचं? ते मी तुम्हाला सांगणार पुढे काही सेशन्समध्ये, की ते हा किती हा हा त्याच्यामध्ये घर कधी बांधलं, कसं बांधलं, कुठल्या जागेवर बांधलं, हा हा हा. या सगळ्यांवर त्या घराचं आयुष्य ठरतं. म्हणूनच म्हणजे त्यामध्ये. ह्याच्यावरती. हा, बोला. हॅलो. हा, हा. बोला. आवाज येत नाहीये मला. घर कधी बांधलं, कुठे बांधलं, केव्हा कशा पद्धतीने बांधलं, ह्या सगळ्या हा गोष्टींसाठी हा. घराचं आयुष्य ठरतं. म्हणूनच घर बांधताना मुहूर्त हा महत्वाचा ठरतो. बरं बरं. जसं बाळाच्या जन्माचा मुहूर्त हे त्याचं पुढचं हा सगळं आयुष्य सांगून जातं, तसंच घर बांधण्याचा पहिला मुहूर्त म्हणजे भूमिपूजनाचा मुहूर्त असतो, तो मुहूर्त महत्वाचा ठरतो. ही त्यातली एक गोष्ट आहे की ज्याच्यावर घराचं आयुष्य आपल्याला म्हणजे समजतं. असं मजल्यावरती वगैरे नसतं का? नाही, त्या खूप की गोष्टी आता येणार आपण ग्राउंड त्याच्यामध्ये. फ्लोअर. हो, येणार त्याच्या खूप ओके गोष्टी येणार ओके. त्याच्यामध्ये. हो हो तुम्ही हो कुठल्या जमिनीपासून कुठल्या लेवलवर राहता, हो हो हो. सूर्यप्रकाश पहिल्यांदा तुमच्यापाशी येतोय का, हा हा या सगळ्या हा. गोष्टींवर ठरतात ते. ओके ओके. आता चॅट बॉक्समध्ये कोणी जे टाकलं होतं की 100 वर्षापूर्वीची पुस्तकं कशी मिळणार. आपल्या देशामध्ये खूप जुने ग्रंथालय आहेत, जिथे ही सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. आपल्या जे डेक्कन कॉलेजपासनं, आगरकर इन्स्टिट्यूटपासनं पुण्यामध्ये राहणार असाल तर ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे ग्रंथ बघायला मिळतात. इव्हन काही कॉलेजेसमध्ये, आता मी सिंहगड कॉलेजला काही वर्ष शिकवलंय, त्या कॉलेजमध्ये सुद्धा आर्किटेक्टेड कॉलेजच्या लायब्ररीमध्ये सुद्धा वास्तूचे काही ग्रंथ अभ्यासाला आहेत. आर्किटेक्ट लोकांना वास्तूचे काही ग्रंथ अभ्यासाला आहेत, पण ते लोक पुढे जाऊन माहित नाही काय काय असतात असे. आम्ही मानत नाही अशा कॅटेगरीमध्ये जातात. त्यामुळे ह्या ग्रंथालयामध्ये आपल्याला हे ग्रंथ अवेलेबल आहेत, बघायला मिळतात, वाचायला मिळतात. आपली इच्छा पाहिजे तिथे जाऊन ते सगळं करण्याची. धन्यवाद. नमस्कार खूप छान मॅडम. माहिती सांगितली. नमस्कार, बोला. मॅम, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या ना. बोला ना. ग्राउंड आणि एक्झॅक्टली कोणी बंगलोमध्ये राहतो आणि कोणी एका फ्लॅटमध्ये राहतो, तर दोघांचं वास्तू सिमिलर मानल्या जाईल की त्यामध्ये डिफरन्सेस येतील ऍज अ फ्लोअर वाईज, किंवा थोडस शॉर्ट एवढं बरोबर. सांगलं तरी चालेल? आता आपल्या आत्ताच्या ह्या सत्रामध्ये सगळी सामान्य लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेमध्ये अगदी वरवरचं उत्तर असं देता येऊ शकेल, की काही लोक बंगल्यामध्ये राहतात, त्याच्यामुळे जमिनीवर त्यांचं घर आहे, तर ती जमीन पण हो. त्यांच्यासाठी महत्वाची ठरते, कारण त्यावर त्यांचा बंगला आहे हम्म, आणि एकच ते मालक आहेत त्या जागेचे, हम्म, जमिनीपासून. हम्म. त्यामुळे त्यांच्या बाबतीत त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ओके. जमीन, जमिनीवर असणाऱ्या गोष्टी, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर जो काही बंगल्यामध्ये येतात तो सगळा, आणि प्लस त्या बंगल्याच्या आजूच सगळ्या गोष्टी, कारण ती एकच व्यक्ती त्या तिथे सगळीकडे राहतीये, एकच फॅमिली तिथे राहते. पण ते जर आपण अपार्टमेंटमध्ये घेतलं, तर अपार्टमेंटमध्ये आपल्या मालकीचा फ्लॅट हेच फक्त आपलं घर आहे, कारण तेवढीच मालकी हक्क आपला आहे, त्याच्यामुळे तेवढीच वास्तू आपली. बागेची परिसराची वास्तूचा इफेक्ट आपल्यावरती होतो, पण त्याचा पर्सेंटेज खूप कमी आहे. त्याचा इफेक्ट सगळ्यांसाठी कॉमन मध्ये डिव्हाइड होणार. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बंगल्यामध्ये खाली वॉटर टँक किंवा एक पाण्याची टाकी आहे, तर त्याचा पूर्ण जे काही त्याचे परिणाम आहे त्या सगळ्या बंगल्याच्या मालकाला होणार, अख्ख्या पाण्याच्या टाकीचे. पण सोसायटीचे पाण्याच्या टाकीचे जर परिणाम असतील, तर त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना होणार. बेस्ट काय म्हणजे एक्झॅक्टली चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट देणारा बंगला किंवा फ्लॅट स्कीम, दोघे मधून एक शॉर्ट? दोन्ही दोन्ही आपण आपल्यासाठी बेस्ट करू शकतो.
करू शकतो. ओके 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 ओके. एक फॉर एक्झाम्पल म्हणतोय, जास्त वेळ नाही घेणार. फॉर एक्झाम्पल, एकाच फॅमिलीतले 4 भाऊ एकाच अपार्टमेंट मध्ये राहतात, तर ते बेटर होईल की त्यांना 4 बंगले बेटर होतील? एवढं सांगा फक्त. तुम्ही तिथे फ्लॅटही त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने करून देऊ शकता जर त्यांच्या कुंडलीचा थोडाफार अभ्यास केला तर, आणि ते काय करतात स्वतः. कारण आपलं शास्त्र हे कर्मावर आधारित आहे. तुम्ही काय करता. हम्म. जान्हवी काय करते, तर जान्हवी शिकवते, जान्हवी कन्सल्टन्सी देते. व्यापारी वर्ग कोण, ह्याच्यानुसार काही गोष्टी जर तुम्ही त्यांच्या घरामध्ये करून दिल्या तर आपल्याला त्यानुसार फ्लॅटचं सिलेक्शन करून देता येऊ शकतं त्यांना. ओके, म्हणजे तुमच्या हिशोबाने दोघंही सिमिलर आहेत, अगदी डिफरन्सेस नाहीये. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जर बांधलं व्यवस्थित तर सगळ्यांना आपल्याला चांगले रिझल्ट देता येऊ शकतात. थँक्यू मॅम, थँक्यू. अजून काही कोणाला विचारायचंय? आजचा दिनविशेष किंवा आठवड्याभरात पुढे काय आहे ह्याच्याबद्दल आपण आता बोलूयात. मग त्या अनुषंगानं तुम्हाला काही तयारी करायची असेल ते आपल्याला करता येणार, कारण जेव्हा शास्त्राचा विषय निघतो तेव्हा या गोष्टी महत्वाच्या ठरतात. तर आता येणाऱ्या आठवड्यामध्ये 21 तारखेला गुरुवार, त्या दिवशी पुष्य नक्षत्र आहे, तर गुरुपुष्यामृत ज्याला आपण म्हणतो, हा योग हा येत्या गुरुवारी आहे. म्हणजे वार गुरुवार आणि नक्षत्र पुष्य म्हणून हा गुरुपुष्यामृत झालंय, जो व्यवसायासाठी एखादी खरेदी करण्यासाठी, वाहनांच्या खरेदीसाठी, आभूषण किंवा दागिने घेण्यासाठी चांगला मानला जातो. शुभ मुहूर्त आहे हा. पैशा संबंधित देवाणघेवाण, धनासंबंधितली देवाणघेवाण आपण करू शकतो. त्याच्या बरोबरीनंच एखादी उपासना साधना जर चालू करायची असेल तर हा गुरुपुष्यामृतचा मुहूर्त खूप चांगला मानला जातो. तुम्हाला काही शिकायचंय, काही चालू करायचंय, तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला तिथे ठरणार आहे. मंत्रपाठ जर चालू करायचे असते तर सुद्धा हा दिवस चांगला मानला जातो. हा मुहूर्त अतिशय चांगला आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की गुरुपुष्य ह्या मुहूर्तावर जर आपण एखादं औषध बनवलं तर ते औषध अधिक परिणामकारी बघायला मिळतंय. हा इतका चांगला मुहूर्त आहे जो ह्या गुरुवारी येतोय. तर त्या मुहूर्ताचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकता एखाद्या नवीन शिक्षण शिकण्यासाठी, साधना करण्यासाठी. फक्त जाऊन सोनं खरेदी करणं एवढ्यापुरतं गुरुपुष्यामृत नाहीये. त्याच्याही परे जाऊन खूप गोष्टी आहेत, तर त्या केल्या गेल्या पाहिजेत आपल्या घरामध्ये. तर त्यानुसार तुम्ही जर घरामध्ये आता असं सांगितलं की ह्या मुहूर्तावर बनवलेल्या औषधी खूप चांगले रिझल्ट देतात, तर जास्त दिवस टिकणारे पदार्थ ह्या दिवशी बनवा, ज्याचे रिझल्ट खूप चांगले आपल्याला बघायला मिळतील. तसं करू शकणार आहात तुम्ही. ठीक आहे, हे एक झालं गुरुवारचं. येत्या शनिवारी म्हणजे 23 तारखेला, 23 नोव्हेंबरला अष्टमी येते. कार्तिक महिन्यातली ही कृष्ण अष्टमी आहे, कृष्ण पक्षातली अष्टमी, जी मुख्यत्वे कालअष्टमी म्हणून ओळखली जाते, जिला कालभैरव जयंती असं म्हणतात. शिवपुराणानुसार कालभैरव जयंती असं तिचं त्या अष्टमीला म्हणतात, कार्तिक महिन्यातली कृष्णाष्टमीला. कालभैरव असं नावच आपण ऐकलं की असं काहीतरी सच्चे हिरा असा डोळ्यासमोर येत असेल ना, उच्चारामध्येच अनुभूती येते की कसं असेल ते. भगवान शिवाचं रुद्र रूप म्हणजे कालभैरव किंवा भैरव असं म्हटला जातो. आणि जेव्हा रुद्र रूप येतं, रुद्र रूप जेव्हा येतं तेव्हाच ते खूप शक्तिशाली असतं एखाद्या वाईट गोष्टींना सामोरं जाण्यासाठी, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी, अज्ञानाचा नाश करण्यासाठी. त्यामुळे ही जी कालाष्टमी आहे, ही कालाष्टमी तंत्रविद्येमध्ये खूप महत्वाची मानली जाते. सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना नाहीसं किंवा वाईट गोष्टींना नाहीसं करण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी. ह्या भैरवाचंच एक रूप आहे. महाराष्ट्रातले तुम्ही आहात तर तुम्हाला माहित असेल जेजुरीचा खंडोबा, हे त्याचंच रूप आहे भैरवाचं.
त्याच्यामुळे ही कालभैरव जयंती जी आहे त्या दिवशी तिचे काही निगेटिव्ह गोष्टी किंवा वाईट गोष्टींविरुद्ध लढा देण्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे. ह्यासाठी काही उपासना, काही तंत्रशास्त्रातले लोक करतात. त्यांच्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. असं म्हटलं जातं की आपल्या देशामध्ये शक्तिपीठं आहेत, है ना? पूर्ण देशामध्ये मिळून आपल्याकडे 52 शक्तिपीठांचा उल्लेख बघायला मिळतो. ह्या सगळ्या शक्तिपीठ ह्या सगळ्या शक्तिपीठांची रक्षण करणारी देवता कोण आहे? तर ही भैरव आहे. इतकं महत्वाचं काम ह्यांना सोपवलंय. म्हणजे ही रक्षण करणारी देवता आहे जी कालभैरव देवता. तर तिची जयंती आहे त्या दिवशी शनिवारी. तर तुमच्या इथे कुठे भैरवाचं मंदिर असेल, शक्यतो गावामध्ये ही नेहमी बघायला मिळतात आपल्याला वेशीवरती मंदिरं. तर तिथे जाऊन तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन त्या ऊर्जेचा तुमच्यासाठी उपयोग करून घेऊ शकता, त्या एनर्जीमध्ये जाऊन त्या दिवशी. आणि ह्या आठवड्यात सगळ्यात शेवटी पण अत्यंत महत्वाचं काय असेल तर ते आहे 20 तारखेला मतदान. सगळ्यांनी करा, विचारपूर्वक करा, स्वतः करा, बाकीच्यांना पण सांगा, आग्रहानं घेऊन जा आणि मतदान करा असं मी सांगेल. कारण हे आपल्या हक्काचं आहे. हक्काची गोष्ट जर केली तर परत आपल्या हक्कासाठी भांडायची वेळ आपल्याला येणार नाहीये तिथे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावा असं माझं अगदी आवर्जून म्हणणं आहे. देशाला जगाच्या नकाशावरती अगदी उच्च पदावर न्यायचं असेल तर ही एक गोष्ट आपल्या हातात आहे. आपण आपल्या देशासाठी करू शकतो. विचारपूर्वक ती गोष्ट केली गेली पाहिजे. ठीक आहे? कोणाला काही बोलायचंय? आजच्या हे जे काही सत्र झालं, ह्या सत्रात कुठली गोष्ट छान वाटली, भारी वाटली किंवा अशी आहा मुमेंट कुठली वाटली बरं? कुठलीच नाही. ऐकलं का सगळ्यांनी? एक्सप्लेन हो. करता येऊन नाही राहिलं मॅडम. काय? एक्सप्लेन करता नाही येत अजून तेवढंच. एक्झॅक्टली म्हणसाल तर भरपूर चांगलं झालंय आजचं सत्र. ओके पण ओके. ते आता डोक्यात बसायला वेळ सर्वांना लागेल, वेळ वेळ लागेल. लागेल, वेळ. तरी पण मी माझ्या परीनं खूप सामान्य शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न येस करते. येस येस येस. माझा एक अजून प्रश्न होता. हा बोला. ही फॅक्ट आहे का? ही फॅक्ट आहे का? आता ऐकलेलं आहे की घरात औषधी ठेवायलाही एक दिशा आहे प्रॉपर एक. आहे ना, आहे, ते इफेक्टिव्ह असते का? रियालिटी आहे का? आहे ना. कारण मी ओके. सत्ता जे सांगितलं सत्रामध्ये की दिशा आणि तत्वांच्या संतुलनानंच घर बनतं ना. येस तिथे ते आहेच आहे. येणार, आपण त्या विषयाकडे येऊ हळूहळू. येस येस. चालेल. मला शॉर्ट एक ब्रीफ दिलं तरी चालते. शॉर्टकट मध्ये चालेल. येणार, येणार. येस. थँक्यू. पण औषधं घेण्या येस. इतपत वेळच नका येऊन देऊ ना. नाही पण हे सहज नाही ठीक आहे. पण एक सहज म्हणून विचारलंय की आपण आहे, आहे, अभ्यास करताय आहे, आहे. की रियालिटी आहे की फक्त नाही बोलताना नाही लोक नाही, आहे, बोलतात. अगदी अगदी आहेत. त्या शास्त्रशुद्ध पद्धतीचा त्याला आपल्याला आधार पण आहे. सायंटिफिक लेवलवरती पण आपल्याला सांगतात की नाही इथे तुम्ही हे सगळं ठेवा की जेणेकरून त्यातल्या पुरेपूर गुणधर्म तुमच्या शरीरामध्ये येतील आणि तुम्ही लवकर बरे व्हाल. आणि त्याचं ऍडिक्शन नाही होणार किंवा ते अगदी परत परत घ्यायचं अगदी काम. अगदी तेच ना. म्हणजे त्याचे 100% तुमच्या रोगावर ते काम करेल. बऱ्याच असं लक्षात येतं की औषधच काम नाही करत. एक्झॅक्टली. तर ते औषध तुमच्या शरीरावर काम पण केलं गेलं पाहिजे ना. कारण एकच औषध आहे, सगळ्यांना तेच दिलं जातं त्याच आजारावरती. कोणाला इफेक्ट करते कोणाला नाही करत. हा. मग ते माणसांवर अवलंबून आहे, त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. मी म्हणेल अजून पुढे जाऊन जसा माझा अभ्यास सांगतो त्याच्या कुंडलीतल्या त्या दशेवर अवलंबून आहे. आणि तुम्ही ना औषध ठेवताय कुठे ते महत्वाचं आहे. येस येस. थँक्यू मॅम. येस. कोणीतरी हात वर केलाय, काय बोलायचंय? सर. नमस्कार. नमस्कार सर. खूप खूप चांगला हा उपक्रम आहे. एकतर सगळ्यात आधी मला सांगायचं की हे विशाल सर जे आहेत ते खूप चांगले प्रश्न विचारतात आणि ते सर्वांचेच प्रश्न विचारतात, सर्वांच्या वतीने प्रश्न विचारतात.
तर त्यांच्या आत्ताचा जो प्रश्न होता त्या प्रश्नावरून असं लक्षात आलं की एका ठिकाणी वाचलेलं आहे की ईशान्येला जर तुम्ही औषधं ठेवले तर त्या औषधाचा गुण त्या रोगावर होतो. आणि दुसरं तर त्याचं कारण, बरेच त्याची कारणं आहेत, त्या कारण ते डिटेल तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. आणि दुसरं जे आहे की एकच औषध, आयुर्वेदात जे औषध आहेत ते काही औषध काही रोगावर पाण्यासोबत घेतले तर गुणकारी असतात, काही वेळेस दुधासोबत, काही वेळेस मधासोबत, तर त्याचा गुण बदलतो. तर तो कुठे ठेवला आणि कोणासोबत आहे ह्या दोन्हीचा गुण त्याच्यामध्ये असतो आणि त्या प्रकारे ते गुणकारी होतात. आज तुम्ही वास्तुशास्त्रावर बोललात तर खूप छान. माझाही आवडतीचा विषय आहे आणि त्यात तुम्ही जे जे सांगितलं की प्रत्येकाने हे शास्त्र समजून घेतलं पाहिजे. हे प्रत्येकाच्या घरचं गरजेचं शास्त्र आहे आणि घरात एक तरी व्यक्ती अशी पाहिजे की ज्याला हे शास्त्र पूर्ण माहिती आहे आणि ते त्या शास्त्राप्रमाणे ते घराचं नियोजन करेल. असंच ज्योतिषशास्त्र आहे. सगळ्या 64 कलाबद्दल पण बोललेला आहात तुम्ही. ह्या सगळ्या 64 कला सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे सगळे शास्त्र जे आहेत पूर्वीच्या काळी लोकांनी राजा महाराजांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांनी ते अनुभवलेलं आहे, अभ्यासलेलं आहे आणि त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. म्हणून ते इतक्या कमी वयामध्ये, कमी वेळामध्ये खूप काही करू शकले आयुष्यामध्ये. आपल्याकडं आपलं आता आयुष्यमान साधारण 70चं पकडलं तर 70 वर्ष होऊनही आपण बरेच जण असं पाहतो की आयुष्यात काही करू शकले नाहीये. कारण ते ह्या शास्त्राचा अ, अनुभूती ते घेत नाही, उपयोग करून घेत नाही. तर हे सगळे शास्त्र जे आहेत ना, आपल्याही शास्त्र आहेत, तर करून घेत नाही का, तर त्याची माहिती कोणी देत नाही, तसे गुरु नाही आहेत. आणि तुम्ही हा जो उपक्रम केलेला आहे आठवड्याला एक, तर 54 आठवडे होतात, तर 54 कला तर या ठिकाणी होतीलच. किंवा 2 आठवड्यात एक कला जर झाली तरी 27 होतात. तर वर्ष 2 वर्षामध्ये या सगळ्या कलांचं नॉलेज येऊन जाईल आणि ऍटलिस्ट घरामध्ये आपण आपल्या मुलांना, पुढच्या जनरेशनला हे समजून सांगू शकतो. एकदा, दोनदा, चारदा ऐकून ऐकून आपण त्याचं जे आहे ना ते समाजामध्ये पोहोचू शकतो. आणि तुमच्यासारखे अजून बाकी प्रचारक पण तयार होतील. तर चांगला उपक्रम आहे, चालू ठेवा, वाढवा. आणि सगळ्यांना ही एक रिक्वेस्ट आहे की आपण येतात अजून एक दोघांना सोबत आणा. त्यांच्या घरी बसूनच ऐकायचं, ऑनलाईन आहे, रिलॅक्स वेळ आहे. रविवारचा संध्याकाळचे 9 वाजता, म्हणजे काहीच नाही, सगळं आटोपलेलं आहे. आणि सोमवार पासून काय करायचं पुढच्या आठवड्याचं याचं सुद्धा तुम्हाला जरा स्फूर्ती मिळेल, ऊर्जा मिळेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आहे. तर तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा धन्यवाद सर. आणि थँक्यू. अशाच प्रकारे चालू ठेवा. धन्यवाद. धन्यवाद सर. गुरूंचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून हे सर्व चालू आहे. खरं मी स्वतःला फार भाग्यवान समजते की आयुष्यामध्ये खूप चांगले गुरु आले आणि ज्यांनी हा एक मार्ग दाखवला आणि मी चालू पडली आहे. धन्यवाद. थँक्यू. हो, बोलायचंय कोणाला काही? हॅलो. हा, बोला. हा, मी समिधा कॅमेरा नाही चालू करत. बरं, बोला बोला. उपक्रम आजचं लेक्चर खूप छान होतं. तुमच्याकडून नेहमी नवीन नवीन छान माहिती मिळते. आपल्या नेहमीच्या शुक्रवारच्या मीटिंग मध्ये सुद्धा आजचं पण खूप उपयोगी, थोडीफार तरी त्यातून काही ना काही मार्ग मिळतो. माझ्या 2 मैत्रिणींना पण मी आज ऍड केलंय, म्हणजे त्यांना पण थोडी कल्पना मिळाली. पण छान आहे, आजचं खूपच छान होतं. जे जे आपल्याला प्रश्न असतात त्यांची माहिती तरी थोडी थोडी उत्तर मिळत आहेत. मला असं वाटतं नेहमी की सर्वांना माहिती पाहिजे हे शास्त्र, कारण हो हो. प्रत्येकासाठी जान्हवी पुरणार नाहीये. तर तुम्ही पुढे जाऊन अजून सांगा, तर ते आपण असं हा. एक पुढे त्याचा प्रसार होणार. प्रत्येक जण हम्म. जान्हवीपर्यंत पण पोहोचू शकणार नाहीये. त्यामुळे ही गरजेची गोष्ट. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. लेक्चर खरंच छान झालं. Yes. मला विचारायचं अजून हा. की काळभैरव जयंतीच्या दिवशी काळभैरव अष्टक एक आहे उपासना म्हणून, अजून काही दुसरं आहे का? नाही, आता सामान्य लोक, कारण ही तंत्रविद्येतली एक देवता आहे. हा. तंत्रविद्या ही खूप वेगळ्या पद्धतीची एक विद्या आहे. सामान्य लोकांसाठी तरी सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचा नाश होण्यासाठी तुम्ही फक्त कालभैरव अष्टकं म्हणू शकता, जी खूप पॉवरफुल म्हणता येईल असं हे Powerful आहे. अष्टकम आहे, ज्यांनी आपल्या आजूबाजूची सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मक गोष्टींचा नाश व्हायला ते एक अष्टकम मदत करतं आपल्याला. ते तुम्ही म्हणू शकता. अतिशय चांगला मुहूर्त त्या दिवशी आपल्याला बघायला मिळतोय. कालभैरव अष्टकम म्हणू मी शकता. दरवर्षी जाते बेस्ट. मंदिरामध्ये. ते कसबा पेठेमध्ये आहे ना, सगळ्यात जुनं. अगदी.
मी मगाशी बोलतानाही म्हणाले की कुठे असेल इथे तर मंदिरामध्ये जा. ह्याच्यावर आपण एक सेशन नक्कीच घेऊयात की मंदिरामध्ये आपण जाणं मंदिरात खूप गरजेचं आहे. कारण तिथे जी काही मंदिर एक चांगल्या पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेलं असेल तर ते मंदिर तुम्हाला तीच ऊर्जा प्रदान करणारे ज्यासाठी ते बांधलंय आणि तुम्हाला तिथे गेल्याशिवाय ती ऊर्जा मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्याकडे सांगितले की रोज मंदिरामध्ये गेलं पाहिजे. ना की तुम्ही आध्यात्मिक खूप आहात म्हणून. अहं. त्या ऊर्जेमध्ये तुमचं शरीर 24 तासामध्ये एकदा गेलं पाहिजे. त्या ऊर्जेचा तुम्हाला एक फायदा, तुम्ही ते घेऊन या आणि दिवसभर त्याचा वापर करा. म्हणून रोज मंदिरात जा. ह्यासाठी स्पेसिफिक म्हणेल मी की जसं मगाशी काही स्पेसिफिक म्हणाल तशी जुन्या पुरातन मंदिरांमध्ये जा, अशी शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेली आहेत. ना की आता सोसायटीमध्ये उभी केलेली मंदिरं. त्यामुळे मंदिरामध्ये रोज गेलं पाहिजे. ठीक आहे. अजून काय विचारायचंय कोणाला? नाहीतर आजचं सत्र तिथे थांबवूयात. पुढच्या अ, सत्रात हा बोला. मला होतं नमस्कार. हा बोला. तुम्ही जे इनिशिएटिव्ह घेतलंय ते खूप छान आहे की ज्याच्यातून आम्हाला सर्व सामान्य लोकांना खूप छान माहिती मिळतीये आणि त्याबद्दल थँक्यू सो मच. खूप आभारी आहोत आम्ही सगळ्यांतर्फे. मी तुमचं अभिनंदन करते. आणि धन्यवाद. मला एक विचारायचं होतं की जे ग्रंथांबद्दल सांगितलं तुम्ही की कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला ही वास्तूची माहिती मिळेल, तर सगळ्यांना तर शक्य नाही की कुठल्या तरी लायब्ररीमध्ये जायचं आणि शोधत बसायचं. तर बरोबर. एक इन जनरल सर्वसामान्य माहिती ज्याच्यामध्ये असते असं कुठलं पुस्तक जर असेल तर त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल जरा. वास्तुविद्या नावाचं मी संकलन केलेलं एक पुस्तक आहे ओके. युनिव्हर्सिटीच्या आम्ही, ज्याच्यामध्ये शास्त्रातले काही नियम, मुहूर्त, घरांबद्दलचे काही मुहूर्त आणि ग्रंथांबद्दल असं संकलन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर ते पुस्तक तुम्ही वापरू शकता किंवा त्याचा अभ्यास करू शकता. आणि बरं. तुमच्या म्हणण्यानुसार त्या पुस्तकात एक आहे की त्या पुस्तकाची भाषा जरा हाय लेवलची म्हणता येऊ शकेल. कारण त्याचे शब्द बरोबर. समजून सांगितल्याशिवाय समजणार नाहीयेत असे आहेत ते. कारण ते शास्त्रातले शब्द आहेत. सायंटिफिक भाषा आहे ती, की ते शब्द तुम्हाला समजून घ्यावे लागणार आहेत. हो. पण तुम्ही म्हणताय तसं सामान्य लोकांसाठी 1-2 महिन्यामध्ये एक पुस्तक येऊन जाईल, ज्याच्यामध्ये एक बर. जनरल सोप्या भाषेमध्ये तुमच्यासाठी सगळं उपलब्ध होऊन जाणार आहे. वा वा, खूप छान. त्याच्यावर काम खूप चालू आहे. छान छान. चालेल, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मॅम एक लास्ट क्वेश्चन प्लीज. जी क्वेश्चन यस. एक रिक्वेस्ट होती. बोला बोला हे बोला. की तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड नाही केलं लास्ट सेशन युट्यूब चॅनलवर. तुम्ही तसं करत राहता. हो, शास्त्रावी विसरलेत. जानवीवर मी अपलोड करेन आणि हा मागचं आणि हे पण सेशन त्यावर टाकून देते. येस, मला वाटतं तुम्ही विसरलेत का? नाही, अपलोड झालंय असणार आहे ते. कदाचित मला एकदा फक्त चेक करून बघते ते. आणि मग हे सेशन त्याच्यावर दिलं जाईल. किंवा येस. मग अजून काही ऍप्स आहेत आपल्याकडे की जे स्पेसिफिक आहेत, त्याच्यावरती सुद्धा मी अपलोड करून बघते, जी तुमच्यासाठी त्याचे ऍक्सेस दिले जातील मग. ओके ठीक आहे. ओके. हो पण हो. माझ्या एक एक रिक्वेस्ट आहे की युट्यूबवर तुम्ही अपलोड करा. काय येस. असतोय की आम्हाला कोणाला रेफर करायचं असलं ना तर त्यांना अगदी एकदम इझी इझी वे होतो. अगदी 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 अगदी. येस. थँक्यू. जय गुरुदेव. शांती जय गुरुदेव. मित्राने आपण आजच्या सत्राची समाप्ती करूयात नेहमीप्रमाणे. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांती शांती शांतिः. जय गुरुदेव.